तशीच खातो म्हणला मी, तसंच राखून पुरतो. आता चोर आले तू म्हणतो भूक नाही बाबा, भूकत म्हणलं नाही म्हणजे तसं नसतंय म्हणजे बाई मानकी म्हणजे इमानदारी काहीतरी ठेवलं म्हणजे जेवढी भाकर टाकली तेवढी तरी भूक म्हणते. ऐक ना भूकच ना कुत्र. गाडोला वाटलं आता एवढी संधी आपल्याला, इथं काय भूक ना गेले, त्याचं काम आपण करावं. गाडवानं जाऊन मोठ्यानं चिंकायला चालू केलं का नाही, झाला की ते मालकाच्या निद्राचा भंग झाला. मालक जागा आला बाहेर आणि एक याच्यातून व्यवस्थित म्हणजे चांगलं बिघडलं बरं का. गाढवाच्या भुकट्यानं भुकला नाही, गाढवानं शिंकाळल्यानंतर त्याच्या आवाजानं चोर गेले पळून. मालक झाला जागा, आला बाहेर. काय म्हणला हिनं माझं सगळं निद्रा भंग केली. घेतली काठीन बद 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 मारी सुद्धा त्या गाढवाला. काम कुणाच होतं भुंकायचं? कुत्र्याचं. आणि कुत्र्याचं काम कुणी केलं? गाढवानं. ज्याचं काम त्यानं काढलं तर शाबासकी, आणि नाही केलं कुणाचं बी काम कुणी केलं तर मग जसं गाढवानं मार खाल्ला म्हणून कोणाचंही काम कुणी कर, ज्याचं काम त्यानंच करावं. विठ्ठला परमार्थाचं सध्या तुम्हाला सांगतो, कुणी परमार्थ ऐक नाही. परमार्थ नव्हे पुराच्या गोष्टी. परमार्थ हे करायचं म्हणजे सोपा नाही. परमार्थ एक नाही, ती सुळावरची पोळी सारखं परमार्थ. एवढा परमार्थ सोपा नाही. कारण निष्ठावंत भक्ती ऐका ना, निष्ठावंत भाव भक्तांचा निर्धार वर्म चुकले. कारण परमार्थात प्रवेश केल्यानंतर सगळे वर्म, सगळे नियम वगैरे सगळे पाळावे लागतात. आता हा सप्ताह चालू झाला ऐके नाही. मग आता सप्ताह चालू झाल्यानंतर ह्या सप्त्याचं नाव काय आपण देतो? अखंड हरिनाम सप्ताह. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. पुन्हा सर्व आले त्याच्यामध्ये कार्यक्रम. काकडा आरती पासून ते संध्याकाळी कीर्तनापर्यंत, नंतर रात्री हरिजागरापर्यंत एक नाही असं म्हणजे सोहळा आहे का. अखंड हरिनाम सोहळा. आता याच्यामध्ये पहिल्या दिवसात सेवा करायची म्हटलं की बरोबर देवाचंच महात्म्य वर्णन झालं पाहिजे पहिल्या दिवसाच्या कीर्तनामध्ये. दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनामध्ये नाम महात्म्यच वर्णन झालं पाहिजे. तिसऱ्या दिवसापासून मग तिसरा दिवस भक्त महात्म्य किंवा संत भक्त एकच, मग भक्त महात्म्य. तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातव्या दिवसापर्यंत. सातव्या दिवशी मागणी पर घ्यायचं पुन्हा अभंग, आणि आठव्या दिवशी पुन्हा काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता. विठ्ठला मग अशा प्रकारे महत्व. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरी भक्ती राहू. मग अशा प्रकारे भगवंताच्या चरणापाशी जाण्यासाठी आपल्याला साधू संतांची संगती करावी लागत. हे प्रथम चरणामध्ये
समचरण दृष्टी केवरी सांगरी तेथे माझे हरी राव अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. एक ग्रस्त होता दृष्टांत देतो. तो आपल्या जीवनाला कंटाळून गेला. दररोज जंगलामध्ये जायचं, मुळी तयार करायची आणि ती आणून बाजारामध्ये विकायची. असा त्याचा दैनंदिन क्रम चालू असायचा. एके दिवशी काय झालं, त्याला उशीर झाला. अगदी ऊन रखरखत ऊन होत आणि त्या उन्हामध्ये ती मुळी घेऊन आल्यानंतर थकवा आला त्याला. आणि थकवा आल्यानंतर म्हणला चला जवळच एक झाड आहे, त्या झाडाखाली मुळी ठेवा आणि थोडा आराम करून नंतर जावं. ते मुळी घेऊन आला. त्या झाडाखाली त्यानं मुळी ठेवली आणि आराम केला. आराम केल्यानंतर मनातल्या मनातच म्हणला, काय म्हणला यमा, काय रे बाबा म्हणला असलं जीवन दिलंस, कटाळून गेलो बघ मला. ये कुठं लपलास म्हणला तू, ये. आणि ती झाड होत कल्पवृक्षाचं. आला की यम हाय काकरा विक्राळ काळ फोड असे यम. चल म्हणला आलो. आणि तुम्ही कोण आहे? मी यम आहे. तू आताच मला बोललेस ना. नाही हो, तुम्हाला मला नेण्यासाठी नाही बोललेलं. कशासाठी बोलले? मला मुळी कोणी उचलून द्यायला नव्हतं म्हणून बोलले. म्हणलं विठाला माईक पदार्थ खूप आवड आहे. काही बी आवडतं माणसाला, पण मरण नकोय. आगा मरण